मुंबई आग्रा महामार्गावरील नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव टोल दुप्पट करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतलाय। येत्या 15 तारखेपासून पिंपळगाव टोल प्लाझावर सर्वसामान्यांना दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत। L&T कंपनीने गेले अनेक दिवस टोल दर वाढीची मागणी लावून धरली होती, मात्र कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे दर वाढवण्यात आले नव्हते। आता नाशिकपासून पुढे जायचं असल्यास सर्वसामान्यांना या टोलच्या दिव्यातून जावं लागणार आहे। त्यामुळे प्रवास खर्चात मोठी वाढ होणार असून सर्वसामान्यांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। राजकीय पक्ष मात्र याबाबत काय भूमिका घेणार याकडेही लक्ष लागलेलं आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, आता पिंपळगाव टोल दुपटीने वाढणार आहे, नाशिककर नागरिक संतप्त आहेत, काय अधिक माहिती मिळते यावर राजकीय पक्षांकडून काही प्रतिक्रिया? योगेश, राजकीय पक्षांनी यात काही दखल घेतल्याचं समजतंय का? हॅलो, मुंबई आग्रा महामार्गावर टोल दरामध्ये वाढ होणार आहे। पिंपळगावचा टोल हा दुप्पट केला जाणार आहे। 15 तारखेपासून हा टोल दुप्पट होणार आहे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। मात्र राजकीय पक्षांकडून आता याबाबत काय भूमिका घेतली जाते हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सर्वसामान्यांना आता पिंपळगाव टोल हा दुपटीनं द्यावा लागणार आहे। मुंबई आग्रा महामार्गावर हा पिंपळगाव टोल आहे। गेल्या अनेक दिवसांपासून L&T कंपनीनं टोल दरवाढीची मागणी लावून धरली होती आणि अखेर आता ती मागणी मान्य होताना दिसते, कारण 15 तारखेपासून हा टोल दुप्पट होणार आहे। प्रवास खर्चात त्यामुळे मोठी वाढ होणार आहे। सर्वसामान्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, नागरिक संतापलेले आहेत कारण टोल अर्थातच दुपटीने वाढतो आहे। राजकीय पक्षांकडून याची काही दखल घेतली जाते का? राजकीय पक्षांकडून काही याबाबत प्रतिक्रिया मिळते का? खरं म्हणजे आजच हा निर्णय NHAIच्या अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे। आज जिल्हा प्रशासनासोबत या अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि गेल्या वर्षभरापासून असलेली जी मागणी त्यांची होती टोल वाढवण्याची, ती आज त्यांना मंजुरी मिळालेली आहे। उद्या सर्व वर्तमानपत्रामध्ये जाहिराती येणार आहेत आणि त्यानंतर खरं म्हणजे हा उद्रेक आपल्याला दिसून येईल। एकूणच आत्ताच ही बातमी पहिल्यांदा सगळ्यांसमोर येते, त्यामुळे राजकीय पक्षांनाही यातलं काही माहिती नाही आहे। पण एकूणच जे आहे की 40 किलोमीटरसाठी लोकांना 250 ते 300 रुपये टोल या ठिकाणी द्यावा लागणार आहे। प्रशासन म्हणतंय, प्रशासनाने अधिकाऱ्यांना असं मल्टी ऍक्सेल व्हेकल्सलाच फक्त टोल लावावा अशी मागणी केली आहे। पण NHAI मात्र संपूर्ण याला टोल मागण्याची मागणी करत आहे। त्यामुळे उद्या सकाळपर्यंत अपेक्षित आहे की याबाबतचा निर्णय होईल आणि 15 तारखेपासून त्यामुळेच उद्या सकाळकडे आता लक्ष लागून राहिलेलं नेमकं काय घडतं आहे हे उद्या सकाळी स्पष्ट होईल। धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।